हा मित्रांनो, गुरुकृपा क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। पहा मित्रांनो, आजपासून आपण जे स्पर्धा परीक्षेचे जे नवीन लेक्चर सुरू करणार आहोत, यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही प्रकरण असतात गणिताविषयीचे, त्यामधलं पहिलं प्रकरण असते संख्या। तर हे जे संख्या प्रकरण आहे, याविषयी संख्या प्रकरण पाहण्यापूर्वी त्याविषयीचा जो बेस आहे, उदाहरणार्थ संख्या रेषा, संख्यांचे प्रकार, त्यानंतर संख्या संचाचे प्रकार, हे आपण या ठिकाणी आज पहिल्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत। यामध्ये पहा, आपण ही एक संख्या रेषा काढलेली आहे। या संख्या रेषेवर मधोमध शून्य आहे। या शून्याच्या म्हणजे आपल्या हाताच्या उजवीकडे ह्या धन संख्या आहेत आणि डावीकडे ह्या सर्व ऋण संख्या, ह्या अगणित असतात। इकडे अशा लांबवर असतात इन्फानाइट, इकडे देखील अशा बरेचशा संख्या असतात इन्फानाइट। त्यामुळे धन संख्या, शून्य आणि ऋण संख्या ह्या सर्व संख्या या संख्या रेषेवर आपण दर्शवू शकतो। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहिती आहे की संख्या हे जे प्रकरण आहे, यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात। त्यामुळे सर्वात पहिले आपण हा बेस पाहणार आहोत। बेस मध्ये काय आहे तर पहा, या शून्याच्या उजवीकडील ज्या संख्या आहेत, म्हणजेच आपल्या हाताच्या उजवीकडच्या संख्या, प्रत्येक उजवीकडची संख्या ही डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी असते। अर्थातच हे 5 मोठे आहेत या 4 पेक्षा, कारण की 5 उजवीकडे आहेत, 4 डावीकडे आहेत। प्रत्येक उजवीकडील संख्या जी असते ती मोठी असते, म्हणजे शून्यापेक्षा सर्व धन संख्या ह्या मोठ्या असतात। धन 2, धन 3 यामध्ये मोठी संख्या धन 3 आहे, कारण की 3 हे उजवीकडे आहे तर 2 हे डावीकडे आहे। इथे हा जो शून्य आहे, हा शून्य या सर्व ऋण संख्यांपेक्षा मोठा असतो, कारण की शून्य हा या ऋण संख्यांच्या उजवीकडे येतो, तर ह्या ऋण संख्या शून्याच्या डावीकडे येतात। आता यामध्ये ऋण 3 आणि ऋण 2 यामधली मोठी संख्या कोणती आहे तर इथं 5 संख्या रेषेवर तुम्हाला दिसते ऋण 2 ही उजवीकडे आहे, तर ऋण 3 ही डावीकडे आहे आणि उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते। अर्थातच ऋण 2 मोठे आहेत ऋण 3 पेक्षा, म्हणजेच ऋण 2 मोठे आहेत ऋण 3 पेक्षा। का तर संख्या रेषा डोळ्यासमोर आणायची, संख्या रेषेवर उजवीकडची जी संख्या आहे ती डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी असते, हे एक गोष्ट लक्षात ठेवायची। आता यामध्ये ही झाली संख्या रेषा। आपण या संख्या रेषेमध्ये फक्त एवढंच पाहिलेलं आहे की शून्यापेक्षा सर्व धन संख्या मोठ्या असतात, शून्य हा सर्व ऋण संख्यांपेक्षा मोठा असतो, प्रत्येक उजवीकडची संख्या ही तिच्या डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी असते, म्हणजेच ऋण 3 ऋण 2 यामधली मोठी संख्या कोणती आहे तर ऋण 2 ही उजव्या हातावर आहे, म्हणजे उजवीकडे आहे, आणि ऋण 3 ही डावीकडे आहे, म्हणजेच ऋण 2 हे मोठे आहेत ऋण 3 पेक्षा। -2 ग्रेटर दॅन -3 म्हणजेच ऋण 2 मोठे आहेत ऋण 3 पेक्षा। यानंतर आपण पाहणार आहोत संख्या संच। पहा मित्रांनो, या ठिकाणी संख्या संच, जे संख्यांचे संच आहेत ते किती आहेत तर नंबर 1 मध्ये आपण पाहणार आहोत। पहा, इथे पहिला संख्या संच येतो, कॅपिटल N ने दर्शवला जातो, आणि या संख्या संचाचं नाव आहे नैसर्गिक संख्या संच। नैसर्गिक संख्या संच हा जो नैसर्गिक संख्या संच आहे, हा कॅपिटल N ने दर्शवला जातो। नॅचरल नंबर सेट याला म्हणतात नैसर्गिक संख्या संच, नॅचरल नंबर। आणि याचे घटक कसे असतात तर या N चे घटक असे महिरपी कंसामध्ये दाखवत असतात, आणि जे घटक सुरू होतात 1 पासून, 1 2 3 आणि या पद्धतीने सर्व धन संख्यांचा संच, म्हणजेच नैसर्गिक संख्यांचा संच सुरू कुठून होतो 1 पासून। त्यानंतरचा जो संच येतो नंबर 2 मध्ये, हा दर्शवतात W ने। W ला म्हणतात होल नंबर सेट, पूर्ण संख्या संच। कोणता संख्या संच तर पूर्ण संख्या संच। हा जो पूर्ण संख्या संच आहे म्हणजेच W आहे,
याचे घटक कसे असतात तर यामध्ये फक्त एक घटक शून्य वाढतो आणि हा n संख्या संच पूर्ण या W मध्ये समाविष्ट असतो. म्हणजेच 1 2 3 4 असे अगणित धनसंख्या आणि यामध्ये वाढलं काय तर फक्त शून्य. त्यामुळे पूर्ण संख्या संच हा शून्यापासून सुरू होतो आणि यामध्ये सर्व धनसंख्या असतात. शून्य असते आणि सर्व धनसंख्या असतात. यानंतरचा जो संख्या संच येतो तो आहे आय, इंटिजर्स नंबर सेट. यामध्ये इंटिजर्स नंबर सेट म्हणजे काय पूर्णांक संख्या संच. तर हा आहे पूर्णांक संख्या संच. या आयचे घटक कसे असतात तर या आय मध्ये म्हणजेच पूर्णांक संख्या संचामध्ये अगणित ऋण संख्या असतात. अगणित असतात म्हणजे डॅश 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 ऋण 3 ऋण 2 ऋण 1. यामध्ये शून्य देखील असतो आणि सर्व धनसंख्या देखील असतात. अगणित धनसंख्या म्हणजेच पूर्ण संख्या संच होल नंबर W हा पूर्ण असतो 0 1 2 3 म्हणजेच नॅचरल नंबर सेटही असतो. नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच आणि हे ऋण संख्या म्हणजे ऋण संख्या शून्य आणि धनसंख्या यांचा जो सेट आहे याला म्हणतात पूर्णांक संख्या संच. तर तो दर्शवतात कॅपिटल आय ने. आता यानंतरचा आणखीन एक संख्या संच असतो ज्याला आपण क्यू ने दर्शवतो. परिमेय संख्या संच, रॅशनल नंबर सेट, परिमेय संख्या संच. तर या परिमेय संख्या संचाचे घटक असतात 1/b स्वरूपाचे, ज्यामध्ये 1/2 2/3 3/4 या पद्धतीच्या ज्या 1/b या पद्धतीच्या ज्या संख्या असतात अंश आणि छेद याला म्हणतात परिमेय संख्या संच. हे घटक झाले परिमेय संख्या संचाचे आणि हा जो संच आहे या संचाचं नाव आहे परिमेय संख्या संच. यानंतरचा जो संच आहे परिमेय संख्या संच क्यू ने दर्शवतात. याचे जे घटक आहेत ते कशा स्वरूपाचे असतात तर 1/b या स्वरूपाचे असतात. यानंतरचा एक संख्या संच येतो ज्याला म्हणतात क्यू डॅश आणि हा जो संख्या संच आहे हा इरॅशनल नंबर सेट म्हणजेच अपरिमेय संख्यांचा संच. अपरिमेय संख्या संच. आता हा जो अपरिमेय संख्या संच आहे क्यू डॅश यामध्ये कशा संख्या असतात तर ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही किंवा पॉइंट मध्ये असणाऱ्या संख्या पहा वर्गमूळ निघत नाही याचा अर्थ काय 1चं वर्गमूळ 1 आहे त्यामुळे वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 4 म्हणजे 2 होते त्यामुळे 4 लिहिता येणार नाही. वर्गमुळात 5 या पद्धतीच्या ज्या संख्या आहेत की ज्या संख्यांचं वर्गमूळ निघत नाही अशा पद्धतीच्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात आणि हा अपरिमेय संख्या संच. आणि सर्वात शेवटचा जो संख्या संच आहे त्याला म्हणतात आर, वास्तव संख्या संच. वास्तव संख्या संच. आता या वास्तव संख्या संचामध्ये सर्व प्रकारच्या संख्या असतात. नैसर्गिक संख्या, होल नंबर म्हणजेच पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या अशा एकूण संख्या म्हणजेच आर वास्तव संख्या. वास्तव संख्यांचा संच. तर मित्रांनो या पद्धतीच्या संख्या पाहताना पहिले हे बेस आपण या ठिकाणी पाहलाय. संख्या रेषा, संख्या रेषेवर कोणती संख्या कोणत्या संख्येपेक्षा मोठी असते तर उजवीकडची संख्या डावीकडील संख्येपेक्षा मोठी असते. संख्यांचे प्रकार, संख्या संचांचे प्रकार या नैसर्गिक संख्या संच, W पूर्ण संख्या संच, I पूर्णांक, Q परिमेय संख्या संच, Q डॅश अपरिमेय आणि R वास्तव संख्या संच. त्याचे घटक कसे असतात हे देखील आपण आज या पहिल्या एपिसोड मध्ये पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो अल्टरनेट डे आपले स्पर्धा परीक्षेचे सर्व एपिसोड आजपासून सुरू झालेले आहेत. ज्या नवीन स्पर्धा परीक्षा आता होणार आहेत त्यासाठीचे सर्व प्रकरण वाईज आपण सर्व लेक्चर्स घेणार आहोत. तरी मित्रांनो ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमच्या गणिताचं जे टेन्शन आहे
ते बिलकुल मोकळं करा। तर या पद्धतीचे सर्व एपिसोड्स आजपासून आपले येणार आहेत। तरी गुरुकृपा क्लासेस NK देव हे जे आपलं चॅनल आहे याला सबस्क्राईब करा। ओके।